मानवी जीवन जगत असताना आपण कोण आहोत, काय आहोत, आपला काय परिचय आहे, आपली काय गुणवत्ता आहे, आपली काय योग्यता आहे, आपली काय वैशिष्ट्यता आहे, याची ओळख लोकाला होणं गरजेचं आहे. आपला परिचय लोकाला होणं गरजेचं आहे. आपण सध्या समाजाच्या सन्मुख असलं पाहिजे, समाजाच्या संपर्कात असलं पाहिजे. आपल्या कर्तृत्वाची, आपल्या नेतृत्वाची, आपल्या गुणवत्तेची, आपल्या योग्यतेची लोकाला झलक दाखवली पाहिजे. आपल्या गुणवत्तेची छबी दाखवली पाहिजे. महाराज, आपली काय योग्यता आहे, आपली काय लायकी आहे, याचा परिचय लोकाला होणं गरजेचं आहे. सध्या समाजाच्या सन्मुख राहण्याचे दिवस आहेत, पाठीमागं राहण्याचे दिवस नाहीत. सध्या मागं राहायचे दिवस नाहीत. परवा एक आजीबाई पुण्यात दर्शनाला आल्या होत्या, आमच्या पुण्यातून आळंदी. माऊलीचं दर्शन घेतलं. थोडी ओळखीची आजीबाई होती, आम्हाला ओळखत होती म्हणून दर्शनाला आली. आजीबाईचं वय साधारण 80च्या घरात आणि तिच्याबरोबर एक 30-35 वर्षाची मुलगी होती आणि दोघींनी दर्शन घेतलं. मग आपलं सहजच, आता खूप लोक भेटतात, नाही लक्षात राहत एखादी व्यक्ती. मी आजीबाईला विचारलं, नमस्कार आजीबाई. नमस्कार. कुठून आल्या? म्हणले, महाराज मी पुण्याहून आले. बरं, कशा आल्या? म्हातारी म्हणली, महाराज मी 2 व्हीलरवर आले. आता दोघी बायाच, एक 80 वर्षाची आणि एक 35 वर्षाची मुलगी. मग मी विचारलं, आजीबाई 2 व्हीलरवर आल्या, 2 व्हीलर चालवली कोणी? मोठा प्रश्न आहे ना, दोन्ही महिलाच. मग म्हातारी म्हणली, महाराज ही माझी नात आहे, हिने 2 व्हीलर चालवली. मला थोडं आश्चर्य वाटलं की बाई माणूस असून 2 व्हीलर चालवते. म्हणलं, का हो, मुलगी असून 2 व्हीलर चालवती? म्हातारी म्हणली, महाराज 2 व्हीलरचं काय घेता, ती विमान चालवती, ती पायलट आहे म्हणले. महाराज, बाई माणूस असून विमान चालवती, ती पायलट आहे. ऐकल्यावर माझे पाय लटलट आलायला लागले. म्हणजे आता जिथं महिला विमान चालवायला लागल्या तिथं तुम्ही बिड्या किती दिवस फुकणार आहेत महाराज. म्हणून माघं राहायचे दिवस नाहीत, सन्मुख राहण्याचे दिवस आहेत. समाजाच्या सन्मुख राहा, समाजाच्या संपर्कात राहा. तुम्ही कोण आहेत, काय आहेत, याची ओळख समाजाला होणं गरजेचं आहे. तुमचा परिचय लोकाला होणं गरजेचं आहे. माघं राहायचे दिवस आहेत का? दिवस माघं राहायचे नाहीत माऊली. माघं राहूनच आपण माघं राहिलो. आज आपण माघं राहायचे दिवस नाही. समाजाच्या संपर्कात राहा, समाजाला वेळ द्या, समाजात मिसळा, सगळ्यात जुळून मिसळून राहा महाराज. तर आज तुमचं बसतान बसल, नाही तर तुमचा बाजार उठलाच म्हणून समजायचा. महाराज, आपला परिचय लोकाला होणं गरजेचं आहे. आपली ओळख लोकाला होणं गरजेचं आहे. महाराज, ठीक आहे, तुम्ही सांगतात आपली ओळख लोकाला झाली पाहिजे, आपला परिचय झाला पाहिजे, पण ओळख होण्याची, परिचय होण्याची साधनं सांगा. तर आपली ओळख जर जगाला करून द्यायची असेल, आपला परिचय जगाला करून द्यायचा असेल, तर 2च साधनं आहेत महाराज. कोणती 2 साधनं? एक, कधी कधी आपला होऊन परिचय आपण लोकाला करून द्यायचा. नाही तर असं वागायचं की लोकांनी तुमचा परिचय समाजाला करून दिला पाहिजे. एवढी 2च साधनं आहेत. तिसरं साधन जगात नाही. आणि तुम्ही तिसऱ्या साधनाला डोकंही लावू नका. मला या जगात फक्त 2 साधनं आहेत परिचय होण्याची. एक, आपली होऊन ओळख लोकाला करून द्या, नाहीतर असं वागा, असं काम करा, असं व्यक्तिमत्व तयार करा की समाजाने लोकाला ओरडून सांगितलं पाहिजे की हे व्यक्तिमत्व काही आगळं वेगळं आहे. विठ्ठल. कधी कधी आपण होऊन आपली ओळख करून द्या. तोंड उघडा. गप्प बसायचे दिवस राहिले नाही. तुम्ही कोण आहेत, काय आहेत, तुमची काय गुणवत्ता आहे, काय वैशिष्ट्यता आहे, आज तुम्ही जर सांगितले नाही तर काही तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या धाराशिव जिल्ह्यात त्याला एक शब्द आहे, मुख गिळ्यावानी बसायचं नाही, बोलायचं, बोलकवायचं. बोलल्याशिवाय, वाचा फोडल्याशिवाय त्या प्रश्नाला उत्तर भेटणार नाही. तुमची ओळख तुम्ही होऊन करून द्यायची महाराज. असं आहे. प्रसंग असा झाला की एका भिंतीवर 100 कावळे बसले होते. कावळे 99च होते. त्यात एक कोकिळा होती. पण कावळा काळा आणि कोकिळा काळी. काकः कृष्ण पिकः कृष्ण को भेदो काक पिकयो हो. सुभाषितकार सांगतात, कावळा काळा, कोकिळा काळी. काय दोन्हीत फरक? दिसणाऱ्या वर दृष्टीने काही फरक नाही. 99 कावळे आणि एक कोकिळा, एकूण 100. मग जाणारे येणारे माझे, गणपतराव मोजावर किती कावळे बसलेत? 1 2 50 98 99 100. रंभो 100 कावळे बसलेत. 100 कावळे बसलेत. कावळे किती इथं?
99 त्यात एक कोण आहे? कोकिळा. पण येणाऱ्या जाणाऱ्यांनी कोकिळेची गणना कशात केली? याला म्हणायचं समाज. चांगल्याचा कचरा कसा करायचा हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं समाज. वर बघा, असा काही विषय सांगितलं का खाली कोण बघत असाव का? झापे. हा, जी झापे आहेत ना तेच खाली बघत आहेत. हो, वर बघा. कीर्तन ऐकताना माणसाने वर बघून ऐकत जा. चांगल्याचा कचरा कसा करायचा आणि चांगल्याचं खत कसं करायचं, चांगल्याला खाली कसं बसायचं, शाना मागं घ्यायचा आणि येडा पुढं करायचा, याला म्हणायचं समाज. लोकांनी त्या कोकिळीची गणना कशात केली? बोला बोला बोला. कावळ्यात केली. खरी कावळा आहे का ती? अरे काय नाही बाबा, फक्त रंग सारखा आहे. रंग सारखा असल्यावर काय कोणाची गणना कोणा सगळं करण्यात काय मजा आहे? मग तासभर कोकिळेने वाट पाहिली की हे कावळे माझा परिचय लोकांना करून देतील. कावळ्याला माहिती होती कोकिळा आहे, मग कावळ्याने सांगायला पाहिजे ना. पण कावळेच ते. कावळ्यांना वाटत नाही की कोकिळा पुढं जावी. हो का, असे काही कावळ्याच्या गुणाची माणसं आहेत महाराज की त्यांना समाजात चांगली माणसं पुढं आलेली चालत नाही. वर बघा. आणि म्हणून मला जरा हा शब्द पुन्हा पुन्हा येत असतो माझ्याकडून. काही माणसं पुढं जावी ही भावना कावळ्याची नाही. तासभर कोकिळेने वाट पाहिली. येणाऱ्या जाणाऱ्याने अरे 100 कावळे बसलेत, 100 कावळे बसलेत आणि कोकिळीची गणना केली कावळ्यात. अखेर शेवट दुसरे ओळख आपली करून देत नसतील अशा वेळी आपला परिचय, आपली ओळख आपण होऊन करून दिली पाहिजे. आता गप कवर बसता महाराज, आता आपला कचरा व्हायची पाळी आली. आता या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. मग कोकिळेने ठरवलं आता आपली ओळख आपण करून देऊ. अनायासेच वसंत ऋतू चालला होता आणि मग गायते कोकिळा वसंतेशी जैसा आलापू पंचम. आणि मग तिने पंचम स्वर लावला. असो आता इथं पाकवर कुठं पंचम स्वर लावला, असा पंचम स्वर लावला. आणि मग पारावर बसलेली 550 म्हातारी होती. ती म्हातारी म्हणजे गणपतराव जरा आपल्याकडून गल्लत झाली, जरा आपल्याकडून चूक झाली. अहो कावळे 99च आहेत आणि एक कोकिळ आहे. मला सांगा कोकिळेचा लोकांना परिचय कधी झाला हो? स्वतः तोंड उघडल्यावर, स्वतः बोलल्याशिवाय आपला परिचय कधी कधी होत नाही. ज्यावेळेस लोक गप्प असतील त्यावेळेस आपण पुढे गेलंच पाहिजे. विठ्ठल वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. शास्त्रकार वर्णन करतात. संपला माझा विषय. कधी कधी आपली ओळख होऊन करून द्यायची. कावळ्याचा दृष्टांत. दुसरा असाच दृष्टांत आहे. एक दिवस भिंतीवर 100 बगळे बसले होते. बगळे 99च होते. त्यात एक राजहंस होता, पण दोन्ही पांढरे. हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंस बकयो हो. अरे हंसही पांढरा आणि बगळाही पांढरा. काय भेद आहे? वरवर दृष्ट्या, वरवर दृष्ट्या काही भेद नाही. चालणारी लोक जी होती, गणपतराव अहो आज काय बसले म्हणजे आज भिंतीवर 100 बगळे बसलेत. मोजावर किती इथं? 1 2 98 99 100 बगळे बसलेत. 100 बगळे बसलेत. बगळे किती इथं? 99. त्यात एक कोण आहे? राजहंसे. पण समाजाने राजहंसाची गणना कशात केली? बगळ्यात. यालाच म्हणायचं समाज. समाजाला नजर नाही. समाज शाळेत गेल्यावर काटकोन शिकला, चौकोन शिकला, षटकोन शिकला, त्रिकोण शिकला. फक्त एक कोण शिकला नाही, त्याला दृष्टिकोन म्हणतात. आणि आमच्या संत ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंत संत वाङ्मय हे तुम्हाला काटकोन षटकोन त्रिकोण चौकोन शिकवणार नाही, पण दृष्टिकोन शिकवल्याशिवाय राहणार नाही महाराज. वा. ज्ञानोबराय वर्णन करतात, हे चर्मचक्षु आहेत माणसाला डोळा ज्ञानाचा असावा. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस होतो विरेशात. ज्ञानोबरायाने वर्णन करा. माणसाला श्रुती स्मृतीच्या विप्राणाम चाक्षुषी देव निर्मिते काणस्तत्र एकया हीनो द्वाभ्याम अंध प्रकीर्तिता. एक माणसाला श्रुतीचा डोळा असावा, एक स्मृतीचा. थोडक्यात माणसाला ज्ञानाचा डोळा असावा. ज्ञानाचा डोळा डोळसा ज्ञानोबराय वर्णन करतात. माणसाला ज्ञान नाही, घोटाळाचीच आहे. नजर नाही. माणसाला नजर असली पाहिजे. म्हणतात ते नजर के सामने, पण नजर नसते. असो विस्तार नको, शिष्टम सुस्पष्टम बर असो. आणि म्हणून नजर नाही समाजाला. आंधळा आहे समाज महाराज. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हरी ओळखीला. तुकाराम महाराज बाळक्रीडेत वर्णन करतात. अरे 100 बगळे बसलेत, 100 बगळे बसलेत. बगळे 99च आहेत. एक राजहंस आहे, पण लोकांनी राजहंसाची गणना कशात केली? बोला बगळ्यात. यालाच समाज म्हणायचा. चांगल्याचा कचरा कसा करायचा. बर. मग तासभर
राजहंसाने वाट पाहिली की या बगळ्यांना माहिती की हा राजहंस आहे म्हणून. बगळे माझी ओळख लोकाला करून देतील, पण बगळे राजहंसाकडे बघायचे, लोकांकडे बघायचे. बगळ्यांना माहिती होतं हा राजहंस आहे, पण याची ओळख करून दिली तर हा पुढं जाईल आणि आम्ही मागं राहू. हे धोरण. आणि मग बगळे बोलानात. महाराज खरं सांगू, एक वेळेस कावळे परवाडले पण बगळे नाही परवाडले. नाही, हे माझा अनुभव आहे. अनुभवे आल्या हो. एक वेळेस कावळे परवाडले, येडी परवडली पण शानी नाही परवाडली. मला येडी आपली खाल्ला भात धुतला त्यात हात गेली निघून, पण शहाणी रघुबानी एवढा सप्ता केलाय. आणि मग त्याची ती पावशर हळद उरली होती, त्याचं काय केलं ती तुला लावायला ठेवली. आता फक्त वाजंत्री आणतो तुला लावतोस, हळद लावतो ना, आम्ही हळदही लावतो. ये महाराज तुकाराम महाराजाचा बघ, तुम्ही गाथा नीट वाचा. ज्याला तुकोबरायच्या गाथेची नजर आहे ना त्याला धोकाच नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, मोहरोनी चित्तावरी हळूची अनुहिता. एक तर चित्त इकडे येत नाही, चित्त विषयाकडे धावतंय. आम्ही ते चित्त मोहरून, म्हणजे त्याला आपल्या मराठवाडी शब्द आहे हा. मोहरून म्हणजे चुचकारून. शब्द कळतात का तुम्हाला आमचे? मी विकाटाचे मूळचा, पण असो तुमच्या बेनं तिकडे गेलोय. आम्ही मूळ तुळजापूरचेच आहेत मावली. असो तुम्ही आम्हाला ताप दिल्यामुळं तिकडे गेलो आम्ही. मोहरोनी चित्ता, मोहरोनी म्हणजे चुचकारून. हे चित्त आम्ही चुचकारून हितावर आणलं. बळबळ इथं आणलं तर इथं बी काय कमी शानी आहेत काय? इथं 1.5 शानी खूप. आणि तो हे पडती आघात खोडी काढी ती पंडित. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बळबळ परमार्थात आलो. एकतर परमार्थात आल्यावर इथं या आम्हाला काय रामेश्वर शास्त्रीचा ताप, सालो मालोचा ताप, चिंतामणी देवाचा ताप, मंबाजीबाचा ताप. तुकाराम महाराज गाथ्यातला दुर्जन कोण हा प्रश्न आहे माझा. हा दुर्जन खुंड खाणारा नाहीये, हा मोठा गण लावणारा आहे, मोठ्या माळीवाला आहे, पण त्याला चांगला परमार्थ चाललेला पावत नाही. वर बघा. आणि म्हणून चांगलं कोणी करीत असलं त्याला पावणारच नाही. गाथ्यातला दुर्जन कोण हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. हा खुंड खाणारा दुर्जन नाही, चांगलं काम करणारा. स्वतः चांगला वागतोय पण दुसरा जर चांगलं करायला लागला तर त्याला पुढं जाऊ द्यायचं नाही. बोका मांजरीची पिलं का खातो याची कोणी तपशील तपासला का कोणी? का पिलं खाल्ली म्हणजे ही माझ्या मागं हिंडायला मोकळी झाली ना. तसं समाजातली चांगली संपली का ही बिड्या फुक्या आमच्या मागं हिंडायला मोकळी झाली. मला हे धोरण बोक्याचं असतंय. असो. आणि म्हणून नाही, येताना मी मांजरा कारखान्यापासून आलो म्हणून बोक्याचं उदाहरण दिलं. संपला माझा विषय माऊली. बगळे ओळख करून देणार त्या राजहंसाची. हा राजहंस हे बगळ्यांना माहिती होतं, पण बगळे काही ओळख करून देण्यात. अखेर शेवट दुसरे बोलत नसतील अशा वेळी आपण तोंड उघडलंच पाहिजे. आपण त्या प्रश्नाला वाचा फोडलीच पाहिजे. आपण बोललंच पाहिजे महाराज. वा बोलायचं नाही. आपल्याकडे मराठवाडी एक म्हणे, बोलन त्याचे हुलगे विकत येत, न बोलणारे जे गहू बी विकत नाहीत महाराज. असं बोललं पाहिजे. आणि मग राजहंसाने ठरवलं आज आपण आता तोंड उघडू. पण आता तशी कोकिळेने तोंड उघडून ओळख करून दिली तसं राजहंसाची प्रसिद्धी गायनासाठी नाही, मग क्षीर नीर विवेक न्यायासाठी आहे. नेमकं काय झालं त्या दिवशी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं. आमच्या दुधाला रास्त भाव नाही, जोपर्यंत शासन दुधाला भाव देत नाही तोपर्यंत पुणे मुंबईला दूध पाठवायचं नाही, दूध बंदी. आणि ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहेत, सगळ्या स्मार्ट मोबाईलवर बातम्या आल्या, जोपर्यंत दुधाला शासन भाव देत नाही तोपर्यंत पुणे मुंबईचं दूध बंद करायचं. आणि मग कशाला विचारतं, ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल त्यांना संदेश आले, मग त्याने ठरवलं दूधच न्यायचं नाही. मग आता काही शेतकरी हाडाने शेतात राहणारे, रेंजचा पत्या नाही, लय घोटाळा, साधे मोबाईल, त्यांना ते काय बातम्या आल्या नाही. आणि मग ते आपले दूध घेऊन गेले. पण त्या दिवशी जिथं दूध जमा व्हायचं संकलन, तर दूध संकलन केंद्रामध्ये केंद्रच बंद होतं. अरे मग दूध आता टाकायचं कुठं? अरे केंद्र का बंद? अहो म्हणले तुम्ही बातम्या वाचल्या नाही मोबाईलला, त्याने काय बातम्या आता? अहो शेतकरी संघटनेने दूधबंदी जाहीर केली. म्हणले दूधच पाठवायचं नाही मुंबईला पुण्याला, जोपर्यंत दुधाला रास्त भाव भेटत नाही, वजनदार भाव भेटत नाही तोपर्यंत दूध नाही. अरे हो, पण आता हे दुधाचं करायचं काय? आता हे दूध आणले याचं करायचं काय? म्हणजे ते बघा बगळे बसलेत मांडा बागळ्या पुढं. आता हे वढ्यात ओतून देण्यापेक्षा, नाल्यात ओतून देण्यापेक्षा कोणाच्या मुखी गेलेलं चांगलं. मग आमच्या त्या शेतकऱ्यांनी ते बगळ्यांपुढं ते दूध ठेवले. आता जुन्या शेतकऱ्यात आणि आताच्या शेतकऱ्यात खूप फरक आहे महाराज. जुने शेतकरी एवढे प्रामाणिक नव्हते, ते दुधात पाणी घालायचे आणि विकायचे. आता लोक प्रामाणिक येतात. आता लोक दुधात पाणी घालत नाही, मग पाण्यातच दूध घालतात महाराज.
मी आपल्या मराठवाड्याचं सांगत नाही, मी मध्य प्रदेशातलं सांगतो. मग तुम्ही म्हणाल मग इकडं कधी मी मध्य प्रदेशला गेल्यावर सांगणार आहे. हे मला सुखरूप बाहेर पडायचे. ते दूधयुक्त पाणी पाणीयुक्त दूध आणि ते ठेवलं बगळ्यांपुढं ठेवलं. आता बगळे बसले. आता हे पाणी आणि दूध एकत्र आहे हे बगळ्याला कळत नाही हो. बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी ज्ञानोबराय वर्णन करतात. बगळ्याने त्यात चोची घातल्या आणि दूधही वाढायला लागले आणि पाणी वाढायला लागले. कोण? बगळे इथं रघु महाराजाच्या सप्त्यातही जेवतेन आणि थोड्या दिवसांनी झेडपी पंचायत समिती झाली की तिकडं बी आंबट चिमट ठेवून दिली पाहिजे. बगळ्यांचं चाललंय. हा, अरे आधमाची अन्ना खादलिया की जेव म्हणा. आधम माणसाचं खाऊ नाही, खाल्लं तर वांती करून टाकावं. विठ्ठल कोणाचं खावं याला विवेक पाहिजे. पण बगळ्याला विवेकच नाही. बकाची आगावी घेपे क्षीर नीर सकलवी. बगळ्याने दूधही ओढलं, पाणी ओढलं महाराज. पण राजहंसाच्या लक्षात आलं ही शेवटची संधी. पुन्हा 40 आमदारावर आपण काय मुख्य आपलं पुन्हा अशी संधी आपल्याला येणार नाही. आपण या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि मग अनाथ कवर राहायचा तर आपण एकनाथ आहोत असो. आणि मग अक्षरशः राजहंस त्या दुधाच्या कॅनवर बसला. राजहंसाच्या चोचीत असं सामर्थ्य ज्ञानोबराय वर्णन करतात. का चाचोचेने सांडशी खंडीजे पय पाणी राजहंसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देव आणि अनात्मवर्ग नीर. सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती सविचार राजहंसजे. किंवा दुसऱ्या अध्यात्मिक कवी सलिली पय जैसे एक होनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे. की जे राजहंसाच्या चोचीत अशी ताकद आहे तो पाणी खाली ठेवतो, दूध प्राशन करतो. क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची आनी. चोची हंसाची आनी क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची आनी. क्षीर निवडिते पाणी आळंदीला जर आले तर एका साधूची गाठ घ्या. हात जोडून विनंती. माऊलीचं दर्शन घ्या. संस्थेत गेल्यावर शांती ब्रह्म मारुती बाबा, भास्कर बाबा मोठे माऊली थोर साधू आहेत. आळंदीत डॉक्टर बाबा. तसे आळंदीत अजून एक साधू राहतात. आपल्या कळंब तालुक्यात दहीफळ गाव आहे. दहीफळचे एक साधू आहेत, नाव आहे हनुमंत महाराज मते. यांची गाठ घ्या, कारण त्यांचं 5000 चालीचं भजन आहे महाराज. अशा चाली आहेत ना, नुसत्या ऐकत राहाव्या महाराज. हात जोडून विनंती. पुण्य आहे तुमच्या जिल्ह्याचं की अशी माणसं तुमच्या जिल्ह्यात जन्माला आली महाराज. खूप मोठं हे चाली म्हणतोय ना, हे आमचा सगळा माल त्याच कंपनीचा आहे महाराज. वा, दहीफळ कंपनी. विठ्ठल आपले समाधान महाराज आहेत ना, त्यांच्याच गावची. तिथं समाधान महाराज बसलेत ना, गोसेवक आहेत. आणि ही त्यांची सासूरवाडी. आसार खलु संसारे सारम श्वशूर मंदिरम. वा, संसार आसार आहे
आसार संसारात सार गोष्ट म्हणजे सासूरवाडी. म्हणून तर महादेव सासूरवाडीत हिमालयात राहतात. म्हणून तर भगवान विष्णू सासूरवाडीत क्षीरसागरात राहतात. विठ्ठल विठ्ठल. ऐका, कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून द्यायची. राजहंसाने दूध प्राशन केलं, पाणी खाली राहिलं. अरे सगळे दूध संपलं, पण याच्यात फक्त पाणीच राहिले. ज्या अर्थी पाणी राहिले आणि दूध घेतलंय त्या अर्थी या 100 बगड्यात 99 बगळे आणि एक राजहंस आहे. राजहंसाची ओळख लोकाला कधी झाली? स्वतः तोंड उघडल्यावर झाली. आणि म्हणून कधी कधी स्वतः तोंड उघडा, स्वतः बोला, आपला परिचय द्या, आपली ओळख करून द्या माऊली. नाहीतर दिवस मागं राहायचे नाही राहिले माऊली. तुम्ही स्वतः तुमचा परिचय लोकाला करून दिला पाहिजे. वा, परिचय होण्याचं पहिलं माध्यम स्वतः परिचय करून देणे. दुसरं माध्यम इतराला करायला लावणे. मग असं वागा की समाजाने तुम्ही कोण आहेत, काय आहेत. लोकाला चहा पाजून सांगितलं पाहिजे, तुम्हाला माहिती का ती व्यक्ती कोण आहे. हाय, नाद नाही करायचा. देव माणूस. समाजाने तुमचा परिचय करून दिला पाहिजे. का बरं? कारण कधी कधी आपण आपला परिचय करून दिला तर लोकाला पटत नाही. आपण जर आपला परिचय करून दिला, लोक मध्ये फुगिरी स्वतःचं डफडं वाजित आहे. डफडं तूच वाजवून आगाच तूच आण. तुळजापूरच्या आईचा जय असो. वर तू तुझ्याच अंगात आण, तू तुझ्याच डफडं वाजव. अशा वेळी आपण जर आपला परिचय करून द्यायला लागले, काही लोक स्वतःचाच नंबर दुसऱ्याला पाठीत येत, काही लोक स्वतःच्या रील. मला काल एकाने रील टाकली. म्हणलं मी आपलं टाकलं, छान आहे. तर त्याने मला लगेच टाकलं, कुठं वर्ष श्राद्ध 10 असला सांगत जा. म्हणलं आता माझ्याच 10व्याला ये बाबा, आता कुठं दुसऱ्याचं सांगू. म्हणलं कधी कधी आपला होऊन परिचय जर आपण लोकांना करून दिला तर पटत. अशा वेळी असं वागा की लोकांनी तुमचा परिचय करून दिला पाहिजे. कार्तिकी वारी भरली आळंदीची आणि मग खूप वारी भरली. माऊलीची वारी. माझं कीर्तन त्या पवन मावळ धर्मशाळेत. अख्खा पवन मावळ तालुका तिथं उतरतो. मला खूप माणसं खूप भारी आहेत. पवन मावळी माणसं लय परमार्थाला भारी. खूप मावळात आजूकही कीर्तनाला जा. 100 टाळकरी, 200 टाळकरी खेड्यातली माणसं उभी राहतात. बरं सधन लई येत महाराज. खूप इंडस्ट्री एरिया झालेला आहे आज. मग परमार्थावर खूप प्रेम. त्यांच्या 150 वर्षाच्या दिंड्या आहेत माऊलीबरोबर, तो कोबरायबरोबर. आणि मग पवन मावळ धर्मशाळेत कीर्तन उभं राहिलं होतं. म्हणजे सुंदर ती ध्यान पंचपदी चालली होती. विठोबा रोखमाई चालू झाली. मी आलो. गच्च धर्मशाळा भरलेली. धर्मशाळेने गेट लावून घेतलं होतं. आत माणसाला जागाच नव्हती. गेटपासून 20 फूट माणसं पुढं उभी होती. आणि मग मी आलो बा तिथं. आता एवढं पुढं जायचं म्हणजे जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, मग चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या. मग एवढ्या माणसातून पुढं जायचं अवघड. मी आपलं मग सुरेश महाराज, मी त्या एका माणसाला म्हटलं मला जाऊ द्या ना पुढं. तो म्हणला तुला जाऊ द्या आणि मी कायला आलोय. अहो म्हणलं मी कीर्तनाला आलोय. तो म्हणला तुम्ही कीर्तनाला आले मग काय गौतमी पाटीलच्या तमाशाला मी आलो का म्हणलं. अरे म्हणलं नाही बाबा, तू कोणाच्या कीर्तनाला आलाय. तो म्हणला कदम माऊलीच्या कीर्तनाला आला. मग म्हणलं बाबड्या, तुझ्या कदम माऊलीच्या कीर्तनाला आलाय ते व्यक्तिमत्व मीच. माझंच कीर्तन आहे. माझा परिचय मी त्याला करून दिला. पटला का? पटलायला पाहिजे ना. त्या सांगितलं ओ बुवा इथं जो बारा असे 3 कदम माऊली आळंदीत राहते. इथं जो बारा. हां, तू दुसराच कोणीतरी दिसतोय. माझा परिचय त्याला करून दिला पण त्याला पाटला नाही. अखेर शेवटी विनेकऱ्यांनी पाहिलं. आणि मग विनेकऱ्यांनी भजन थांबलं. ओ त्यांना येऊ द्या, ते ज्यांना तुम्ही अडवलंय ते त्यांचंच कीर्तन आहे आज इथं. रस्ता द्या. म्हणजे विनेकऱ्यांनी माईकवर सांगितलं. मग सगळ्यांनी रस्ता केला. तिथपर्यंत रस्ता झाला. बाजूला बाजूला, ते त्यांचंच कीर्तन आहे. कशाला अडवतं त्यांना? हेच कीर्तनकार आहेत आजचे. आणि मग त्याने पाहिजे तुम्हीच काय कदम माऊली. अरे म्हणलं बाबा मीच आहे. पण मी सांगितलं तुला पटलं नाही. त्यांनी सांगितलं पटलं. आता जाऊ का? तो म्हणला तसं नाही, मला न्या. याला म्हणायचा समाज. अगोदर तुम्हाला आडवा येणार आणि तुम्ही त्यांची फळी फोडून निघाले तर मग तुमच्याच हाताला धरून पुढं निघणार. मला न्या. मग त्याने माझाच हात धरला. म्हणला आता जाऊ दे बाबा, आता काय बोलायचं. मी आपला माझा हात धरून निघाला. आता त्या लोकांना जवळचे मी आल्यावर महाराज ते जवळच्या लोकांना वाटलं ज्या अर्थी माऊलीचा हात धरून आलाय. माऊली नेहमी फडकऱ्यात गडकऱ्यात राहते. तर त्या खूप मोठा गडकरी काय नो लोकांनी त्याला बसायला घोंगडी टाकली. हो, एकाने लगेच माझ्या पुढचा गुळ त्याला ठोला. म्हणलं बरं आहे, यथा यक्षच तथा बली, जसं भूत तसं निवद. म्हणलं आता काय माझ्या पुढची पाण्याची बाटली त्यांना ठोली. कीर्तन झाल्यावर माझा सन्मान नंतर माऊली संघ खूप मोठी व्यक्ती हात धरून आलेली आहे आणि त्यांचा सन्मान पाहिला होईल. चांगलं. यांनी तर डीपीवरच आकडा टाकला. म्हणलं कामाला
नाही माणसं म्हणावं काय म्हणा. लय जाव गडे महाराज तुळशीराम महाराज आपल्यालाच आडवं येते तर नंतर आपलाच हात धरीत येत. मीच त्यांना आळंदीला पाठीलं होतं असं. वा रे वा. तू काय करीत होता, तू का नाही गेला मग? कसली येडी राहते गाव असो. माझा परिचय मी करून दिला, पटला का नाही? दुसऱ्याने करून दिला तर पटत. आजच्या अभंगाचं गमकच हे वैष्णव स्वतःचा परिचय नाही करून देत महाराज. ह्या आमचे काकाजी वैराग्यवान, हे काय स्वतःचा परिचय नाही देणार ते करून. आणि काय तुम्हाला मांडलं पाहिजे तीरकरांना, ते वैराग्यवान म्हणून तुम्ही त्यांना अजून वैराग्यातच ठुले हो. तिथल्या फरच्या पाहिलं असं वाटतं घेऊन तुमच्या ना दारात आणून मांडावा. डोकी आकली गाव आहे याच्या तुम्हाला. विठ्ठल अरे आमच्या पुण्यात गाथा मंदिर केवढं झालं, तुकाराम महाराजाचं मंदिर केवढं झालं. भंडारा डोंगरावर 200 कोटीचं काम झालं. अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरात 1000 कोटीची कामं झाली. अख्ख्या मराठवाड्याला एक काकाचं डेत होईल. अख्खा मराठवाडा जमला तर सुवर्ण मंदिर होईल ना काकाचं महाराज. सुवर्ण मंदिर. टाळ्या वाजायला तुम्ही ना आडा पाय घालायला तुम्हीच महाराज. अरे वा. आकली गाव आहे याच्या तुम्हाला मी म्हणतोय. थोडा आम्ही वेळ दिला पाहिजे. इकडं अशी फटकी दोन धरून तुम्हाला तेव्हा तुम्हाला सुधारायचे नाहीत म्हणा तुम्ही. वर बघा असो. खूप वाईट वाटतं कधी कधी वकील साहेब, खूप वाईट वाटतं या बाबतीत. विठ्ठल. आणि मग ऐका, साधू आपला होऊन परिचय करू देत नाही. माझे असते पण लोपो, माझे नाव रूप हरपो, भूत जात वासिपो, माते झनी वा चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी, जगा माझी वाचस्पतीचे निपाडी, सर्वज्ञता तरी जोडे, बरे वेडेवे माझी दडे. आता आदरणीय माऊली आत्ता आले ते एकटीच आले का नाही? आमच्यासारखं येड आलं तर 5-25 पुढं 5-50 मागं. ह्या सगळ्याला उजनी धरणाखाली उभं करावं, दार उघडे करून द्यावा मला. अरे बघा ना, मोठी माणसं कशी साधी राहतात, कसं वागणं, कसं चोपून चापून, कसं जपून माणसं. साधू स्वतःची ओळख कधीच करून देत आणि मग लोकांना खरे साधू कळत नाही. मग अशा वेळी लोकांना खरे साधू कळाले पाहिजे. आणि म्हणून संत वाङ्मयात संत पर प्रकरण लिहिलं. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठरवलं आता आपण गाथ्यात संत पर प्रकरण लिहायचं का? लोकांना खऱ्या साधूची ओळख झाली पाहिजे. लोकांना खऱ्याची ओळखच नाही. मी 2000 साली माऊलीच्या सोहळ्यात आलो तर माऊलीच्या सोहळ्यात एक टपरी आली होती दूध चहाचं नाव होतं सागर चहा मोडलिम. सागर चहा मोडलिम. अरे काय चहा महाराज, हे खोमणे चहान एकदा पिऊन पहा काय पाहायचं महाराज. येवले चहान काय चहा असा जंक्शन. त्यावेळेस मी चहा घेत होतो बरं का. आणि मग खूप चहा. माऊली पालखी थांबली का 2च ठिकाणी गर्दी राहायची, एक माऊलीच्या दर्शनाला आणि एक सागर चहा प्यायला आपल्या मोडलिमचा. खूप गर्दी. 2000 सालची गोष्ट. खूप गर्दी. तो गडी झाला माला. आता आपल्या महाराष्ट्राचा एक नियम आहे, एखाद्याचा धंदा चांगला पुढं चालला का लोक दुसरा धंदा नाही त्याच धंद्याची टू कॉफी करतात महाराज. आणि काय कोण जाणे 2001 साली सागर चहा मोडलिम नावाच्या 200 टपऱ्या आल्या महाराज. हो, आम्ही ज्या साली चाललेलो होतो त्या साली तो चहा इतका दर्जेदार, तो पाणी वापरायचा पण कप बशा धुवायला. ओरिजिनल दुधाचा चहा, असे दर्जेदार पत्ती, दर्जेदार साखर, खूप वजनदार चहा. लोक नुसते चहा घेतला ना तो सागर चहा तर 1 किलोमीटर चालणारा माणूस 5 किलोमीटर चालायचा माणूस. वा. एक वळ म्हणणारा अख्खा काकडा म्हणायचा माणूस. वा. म्हणजे त्याला थोडा ऊर्जा. काय मराठवाड्यात चहा आहे, अमृत हे मराठवाड्याचं महाराज. वा. खूप चहा भारी होता. पण ते झालं दुसऱ्या साली आल्या 200 टपऱ्या आणि लोकांना खऱ्या चहाची ओळख पाहिजे. लोक नुसत्या पाट्या वाचायचे जायचे. सागरच्या मोडलिम, सागरच्या मोडलिम. जसं आमच्या कीर्तनकाराच्या तारखा भरताना क्लिपा पाहून तारीख दिली, बदा कीर्तनं पडत येत महाराज. वा. बदा 500व्या मजल्याहून खाली पडत येत महाराज. आणि मग लोक जायचे. आता काही चाणाक्ष लोक अरे हे गेल्या वर्षीचा मालक नाही दिसत, पण दिंडीतली काही भोळी वारला असन, आता वारला असन म्हणले, कुठं गेला असन कुंभमेळ्याला. लोक फक्त सागर चहा मोडली म्हणून पाहायला गेले आणि खरा चहा आवाला राहिला लांब आणि खोटा चहा पडला पदरात. मग जो चहा पेल्यावर 3 किलोमीटर चलत होते, पण हा खोटा चहा पदरात आला. मग ते चहा म्हणजे काय, 1857च्या लढ्यातली पत्ती, 1947च्या लढ्यातली साखर आणि पाणी वड्याचं, जिथं वारकरी त्रिकाल संध्या करते आणि ते पाणी.
आणि मग ते चहा पेल्यावर महाराज लोकांना लागली मळमळ व्हायला, कोणाला उमाऱ्या घामाऱ्या यायला लागायच्या, काहीला असं उचलू उचलू फेकायचं, पण आपल्याच घरात फेकीत होतं, लोकांच्या नव्हतं फेके, असं काहीला उचलू उचलू फेकायचं, कोणाला उमाऱ्या आणि घामाऱ्या आणि कायला विचारता, लोकांना चक्कर यायला लागली, जी 5 किलोमीटर चालायची ती 1 किलोमीटरमध्येच बसायला लागलं, एक वळ म्हणायची एका भंगात बास म्हणायला लागलं, कोणाला वांते व्हायला लागल्या तर काहीच्या आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटायला लागल्या, नॉनस्टॉप झेलम एक्सप्रेस. आता काय सांगा. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला खरा चहा कुठंतरी दूर गेला. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, हे इतक्या टपऱ्या कसं काय झाल्या. आणि मग खरा सागर चहा राहिला मागं आणि खोटा सागर चहा पदरात पडला. हाच घोटाळा. लोकाला काय झालं, वैष्णवांना खूप मोठा मान भेटला महाराज जगात तुकामणे मुकुटमणी हरिभक्ती करणारे साधू संत मुकुटमणी, वैराग्याचा मेरू म्हणतात त्यांना. मेरू म्हणजे परमोच्च शिखर. वैष्णव हे खूप उंचीला गेले आणि मग त्यांची टू कॉफी करायला लागले लोक. त्या सागरच्या टपऱ्या आल्या ना, मग तशा टपऱ्या खूप आल्या महाराज. आणि मग कोण कुठून काय, मग स्वामीन बापून आम्मान गुरु माहुल्यान मामान दादान बाबान असं नुसता पोळा फुटला महाराज. आणि आपल्या महाराष्ट्रात काही कमी तर परराज्यातून यायला लागले. क्या कहते बस खाली क्या कहते सांगायला. आणि तुला काय माहिती महाराष्ट्रातलं तत्वज्ञान ज्ञान, तुला मराठीच कळाना काही. लागले दुकानं मांडायला. मग खरे वैष्णव लोकाला कळेना, खरे साधू कळनात. म्हणून संत वाङ्मयात संत परप्रकरण लिहिलं तुकाराम महाराज. खऱ्या साधूची ओळख लोकाला झाली, खऱ्या साधूची ओळख. मग कशी करून द्यायची. मग तुकाराम महाराजांनी वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या लढवल्या, वेगळ्या वेगळ्या अंगाने. अरे खरे मायबाप साधू आहेत ओळखा, खरे सोयरे साधू आहेत ओळखा, आणि तसे खरे चोर साधू आहेत ओळखा. वैष्णव चोरटे हा वैष्णव चोरटे, वैष्णव चोरटी, वैष्णव चोरटी, वैष्णव चोरटी, वैष्णव चोरटी, वैष्णव चोरटी, वैष्णव चोरटे, वैष्णव मनासारिखे न होता बाळकाशी मारे माता. तुका म्हणे सांगो किती बाप लेकाशी मारिती. पेपरला बातमी आली की जन्माला आलेलं अर्भक आईने कचरा कुंडीत फेकून दिलं. अशी बातमी ऐकल्यावर मग खरी आई तिला कसं म्हणावं.
जी आई जर जन्माला आलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकत असेल, नाल्यात फेकत असेल, भ्रूण हत्या घडत असेल, तर तिला खरी आई कशी म्हणायची? खरा बाप त्याला कसा म्हणजे? पेपरला बातमी येते बापाने पोराचं मुंडकं तोडलं, अशा पेपरला बातम्या येतात. खरा बाप त्याला कसं म्हणजे? खरे आईबाप कोण? व्यवहारातले आईबाप फक्त दुपारची भूक भागवतात माऊली, पण परमार्थातले तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती. अरे खरे आईबाप कोण? ओळख करून दिली. संत खरे मायबाप आहे. कितीही समाजाने अपराध केले, विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. मंबाजी वनी तुकाराम महाराजाला काठीने झोडपलं, काठीने. आता तुकाराम महाराज क्षत्रिय होते महाराज, त्याने ठरवलं असतं तर मंबाजी दुमताच केला असता, पण मनास तुका म्हणे सांगो की तीन बाप लेकाशी मारी ती, ह्या व्याख्येत तुकाराम महाराज बसले असते. म्हणून किती पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद त्वैसे साही जो का. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्या मंबाजीचे अपराध पोटात घातले. माझ्या माऊलीला त्या विसोबा खेचराने मधुकरी मिळू दिली नाही, तरीही माऊलीने त्याचे अपराध पोटात घातले. शांती ब्रह्मनाथांच्या अंगावर यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, तरी नाथांनी त्याला जवळ केला. काकाजींच्या विटा काही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेल्या माणसांनी तेरणीत फेकून दिल्या. वर बघा, गावचा विषय असल्यावर वर बघून ऐकायचा जा, पण तरीही काकाजींनी त्यांना पोटात घेतलं का नाही? त्याला म्हणायचं सा. मग खरे आईबाप, व्यवहारातले आईबाप हे फक्त दुपारची भूक भागवतात, परमार्थातले आईबाप अंतकाळाची भूक भागवतात. खरे मायबाप साधू संत, खरे सोयरे. व्यवहारातले खरे सोयरे आहेत का? लय लाबाड. व्यवहारातले सोयरे जवचा आले बरवा धंदा तव बहीण म्हणे दादा. असं आहे. पाहुणे रावळे कुठपर्यंत किंमत देतात? जोपर्यंत तुमच्याकडं माल आहे ना महाराज, तोपर्यंत पाहुणे रावळे पैसा संपू द्या. निकावड्या आणि निष्ठुरा उबगी जे जेवे सोयरा सोयरिया उबगू येईल बा. व्यवहारातले सोयरे जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत महाराज. एकदा का पैसा अडका संपला, व्यवहारातले सोयरे आपल्या कार्यक्रमाला येत नाही, आपल्याला साधा फोन सुद्धा करीत नाही, आपल्याला साधा मिस कॉल सुद्धा देत नाही. आपल्याला आलाच मिस कॉल तर कंपनीचा, आणि कंपनीची बाई म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया आहे. आता तिला कसं कळालं म्हणायचो. आणि म्हणून ध्यानात धरा. म्हणून व्यवहारातले सोयरे खरे सोयरे नाही. मग ते माझे सोयरे सज्जन सांगाते, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे सज्जन सांगाते, ते माझे सोयरे सज्जन सांगाती.
का म्हणले? खर्ज, मध्यम, षड्ज. हे बघा, सरकार सुद्धा तिघाचंच आहे. म्हणून 3 टप्पे, यथा राजा तथा प्रजा. असं काय महाराष्ट्राला दिवस आलेत असो सांगायचा भागाचं आहे. आणि म्हणून हे ध्यानात धरा, व्यवहारातले मायबाप खरे मायबाप नाहीत, खरे मायबाप संत. बघा, व्यवहारातले सोयरी तुपारची भोग भागवतात, अंतकाळाची नाही. परमार्थातला सोयरा हे असो विस्मयो दातारा, तू होशी जयाचा सोयरा, तो सोयरिकेच्या व्यवहारा मुकेची गा. ज्ञानोबा वर्णन करतात. आणि म्हणून परमार्थात साधू संत रूपी खरा सोयरा. तसं खरे चोर कोण? खरे चोर ओळखा. वा, व्यवहारातला चोर चोरी करून गेला तर संसार वाढवतो, अजय. पण परमार्थातले चोर चोरी करून गेले का संसाराला मुकावं लागत. व्यवहारातला चोर चोरी करून गेलो संसार वाढवतो. हो, काय बोलताय तुम्ही? उलट संसार घटवतो. नाही, माझं बोलण्यावर मी ठाम आहे. कसं काय आहे का? व्यवहारातला जर चोर चोरी करून गेला तर संसार वाढवतो का? हो, तुम्ही तर दर 5 वर्ष वारीला आले. हो, यंदा वारीला आले नाही. काय सांगावा, शेतात राहायला होतो. 2 दिवसांनी लग्न होतं. 50 तोळे बँकेत होते. बँकेतून ते तोळे काढून आणले. आता 2 दिवसांनी लगीन आहे. 50 तोळे घरी आहेत हे पाहिल्यावर चोर आले आणि चोरांनी भलतंच हाणलं. 50 तोळे घेऊन गेले. मग चोरी झाली. मग वारी का सोडली? 50 तोळ्याची जखम भरणं सोपं समजता का? आज तोळा महाग किती. मग आज आमचं लाखाच्या पुढं सोनं गेलंय. म्हणजे काय लाखाच्या कसं? ₹1,00,000 तोळा आहे. लाखाच्या पुढं तोळा गेला. किती तो सोनं गेलं. एवढी जखम भरायची कशी? मग 3 पोरण, 3 सुनान, म्हातारीन. मग आम्ही सर्वांनी ठरवलं, कामाला लावलेले गडी रहित, आता आपणच संसार जोमाने करायचा आणि ती सगळी जखम भरून काढायची. म्हणून वारीला आता 7-8 वर्ष येणं होणार नाही. व्यवहारातले चोर चोरी करून गेल्यावर संसार वाढवला का कमी केला? बोला, वाढवला ना. तुम्ही संसाराला जोमानी लागले. अजून महाराज होऊ द्या जो असो, मग जोमानीच माणसं संसाराला लागले. लय बारीक नाही ऐकत जा, काही गोष्टी सोडून देत जा. व्यवहारातले चोर चोरी करून गेले तर संसार वाढवला, परमार्थ कमी केला. पण परमार्थातले जे साधूरूपी चोर आहे, हे जर चोर आपल्या घरी चोरी करायला आले तर ते आपला संसार चोरतात. म्हणून त्यांना चोरटी वैष्णव म्हटलंय अभंगाच्या पहिल्या. साधी साल म्हणला का? वैष्णव चोरटी चोरटी वैष्णव चोरटी चोरटी वारकऱ्याच्या चाली म्हणल्या का रागदार वाटत असं ते. हा म्हणजे दळायला बसल्याने होतं. जरा चांगलं आहे, खूप आहे. पुढचं चरण त्याला म्हणू द्या. हा, पण ते थोडंसं चाल अशी 1 घाव 2 तुकडे असं नाही दळीत बसायचं नाही. वगैरे ती चाल म्हणायला बसली का मला वाटतं पायलीच दळण मांडलं का काय कोणाचं असं. साधं जिथल्या तिथं 1 घाव 2 तुकडे. वा, असं ऐका. वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. इथं वैष्णवला 2 विशेषणं दिलेत, करंटी चोरटी. वैष्णव घराशी आली, घराला आले, आपल्या घरा आले. घरा आले. अरे हो, पण कोण आले? करंटी आले.
चोरटे आले करंटे. कोण? वैष्णव. वैष्णवाला करंटा का म्हटलं? गाथ्या दोघाला करंटा म्हटलंय. ज्याच्या नाम मुखाला येत नाही तो एक करंटा. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. पण तो करंटा इथं चलत नाही, कारण इथं नाम सोडून काही येतच नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. चला हवा येऊ द्या. असं भाऊ कदम कदम माऊली नाही हा महाराज. ऐका ऐका ऐका, इथं वाचेला विसावाच नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. संपला माझा विषय. म्हणून इथं पहिली व्याख्या बसत नाही. दुसरी एक व्याख्या आहे, संसार ज्याच्या कपाळावर लिहिला नाही त्याला म्हणायचं करंटा. हा, ही व्याख्या बसते. साधूच्या कपाळात संसार लिहिलेला नसतो, परमार्थ लिहिलेला असतो. साधू काय संसार करायला आले नसतात, संसारिकाला सुधारायला आलेले असतात महाराज. वा, हे साधूचं वैशिष्ट्य. ते असे उगा इटोर रिटर्न माड्यावर माड्या बांधायला ते आलेले नसतात. ते समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. एक जण म्हणला आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्या दाबायाची. नाही 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 नाही, पोळ्या खायला आलेत काही ते नाही, ते समाजाला मार्गदर्शन करायला आलेले असतात. आणि म्हणून त्यालाच करंट का म्हटलं? त्यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नाही. आणि ज्याच्याकडे जे नसतंय तो त्याची चोरी करतो. त्याचा पेन का चोरला? 2 दिवस झाले मला पेन नव्हता म्हणून चोरला. त्याला नव्हता म्हणून चोरला. साधूला इथं चोरट का म्हटलं? करंट का म्हटलं? संसार भाग्यात नाही म्हणून करंट म्हटलं. चोरट का म्हटलं? जे ज्याच्याकडे नसतं ते चोरतात. त्यांच्या भाग्यात संसार नाही, पण जे त्यांच्या नादी लागले ते त्याचाही संसार चोरतात. त्यालाही त्या संसारात पुन्हा सुखदुःखाचे फटके खायला ठेवत नाही. संसारात माणूस राहिला का सुखदुःखाचे फटके ठरलेले जे लई रट्टे खातेत. आता काय सांगावं, एकाच्या घरी मी गेलो, काय महाराज वारकरी पाहिल्यावर त्या बाईचं असं डोकं उठलं. त्या बाईला त्याने सांगितलं चहा आठवा. चहा आठवा म्हणल्यावर बाईने लगेच रॅक हालायला सुरुवात केली. आणि रॅकावर भांडे तांबे गलास टन टना टन 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 टार आणून उड्या छाणायला लागले. धडाड तडाड धडाड तडाड धडाड तडाड. आणि मग तो म्हणलं अगं काय वाजत आहे, काय वाजत आहे म्हणल्यावर जी बाई महाराज त्याच्या माझ्या पुढं आली आणि त्याला अशी फडा 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 बोलली. इतकी बोलली की काय बोलायचंच नाही. खूप बोलली महाराज. आणि खूप बोलल्यावर ती आत गेली. हे काय म्हणतोय, ती तोंडात फटकळे पण पोटात लय माया आहे तिची. म्हणलं वा तुला मायावती प्रसन्न भो. संसारात लई सुखदुःखाचे फटके, लई फटके आहेत संसारात महाराज. सगळे सारखे आहेत, फक्त काहीचं धुपत आहे आणि काहीचं भडकत आहे. पण ज्याचं धुपत आहे ते धुमसून धुमसून भडकत आहे महाराज. सगळ्या घरोघरी मातीच्याच चुली. एका घरात रोज आरडा वरडा, रोज हाना मार्या, रोज ठोके. आणि शेजारच्या घरात रोज हसून खेळून संसार. हे दोघं नवरा बायको तिथे गेले का हो? तुमच्या घरात रोज हसण्याचा, खिदळण्याचा, टाळ्या वाजवण्याचा खूप आनंद व्यक्त होतो ना. आमच्या घरात रोज आरडा वरडा. काय 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 आमचं घर दुःखी, तुमचं घर केवढं सुखी. काय नवरा बायकोचं प्रेम, एकमेकाविषयी हसतात खेळतात आणि वेस्टपैकी टाळ्या वाजवतात, उड्या मारतात. तो गडी म्हणला बाबड्या अरे कुठं जा पळसाला पानं तीनच. तो म्हणला कसं काय? अरे बाबा तुझं भडकत आहे ना आमचं धुपत आहे. कसं काय? पण आमच्या तर नेहमी शिव्याचा आवाज येतो, तुमच्या हसण्याचा आवाज येतो. तो म्हणला त्याचं गमक असं आहे, बायको मला कधी कधी फोकणी फेकून हाणती, लाटणं फेकून हाणती, उलथणं फेकून हाणती. लागलं तर ती हसतीन, हुकल्यावर मी हसतोय. मी भला म्हणे जन परी नाही समाधान. लोक आम्हाला चांगलं म्हणतात पण इथं आत काय चाललंय तुला काय सांगू बाबड्या. माझं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. संसारात लय सुखदुःखाचे फटके. मग साधू काय करतात? त्या साधकाला त्या संसारावर आरूढ होऊ देत नाही. कारण संसार साधकाला आडवा येतोच. आगा पै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासुद. चांगल्या चांगल्या साधकाला संसार आडवा येतो महाराज. असं आहे. मग आडवा संसार येतो ना, मग ते काय करतात? तो संसार चोरतात. वैष्णव चोरटी म्हणून त्यांना आजच्या अभंगात चोरटी काय म्हटलं? ते काही चोरीत नाही, ते तुम्हाला परमार्थाला आडवा येणारा संसार चोरतात महाराज. आणि संसार हमखास परमार्थाला आडवा येतो. गावात एक पाटील राहत होते, जुन्या काळातले पाटील, आपले मराठवाड्यातले. आणि पाटील म्हणजे सामान्य नाही, हा वाड्यावर या संघटनेचे अध्यक्ष होते ते पाटील. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर सुका पाटील. बरं असो,
फक्त त्या बांधाचा काही विषय काढू नका पाहिजे. मग असे वजनदार पाटील होते आणि पाटलाला 10 पोरी आणि मग बरं पोरी अशा जुळ्या झालेल्या 5 बाळात 10 पोरी झाल्या महाराज. वा असा पाटील वजनदार. आणि मग जुन्या काळातला पाटील 10 पोरी. गावातून दरवर्षी काकाची दिंडी जायची अशी. आणि भजनी मंडळाचा खूप आग्रह, पाटील चला ना पंढरपूरला वारीला, तुम्हाला पोरीचे लग्न होऊन द्या. वारी 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 काय वारी करताय, चातुर्मास राहायचं म्हणजे. फक्त पोरीचे लग्न होते. आता पोरीचे लग्न व्हायला जवळजवळ 20-25 वर्ष गेले महाराज. पहिल्या पोरी दोन्ही पहिल्या जुळ्या होत्या, 20शीत आल्या का लगेच उजायच्या. उजिता त्याला 5-25 वर्ष गेले. बळबळ पोरींचे लग्न झाल्यावर मग म्हणला नुसतं पंढरपूरला जायचं नाही, चातुर्मासाला राहायचं. एक माणूस असा आमच्या वकील साहेबासारखा पुढं पाठवला. म्हणजे एक मठ बुक करून या. म्हणजे का 4 महिने राहायचे. लगेच मठावाल्याला पैसे दिले. सगळ्या बायांना गावातल्या 25 बाया घेतल्या. 25 गडे तिथं काय तिथले कसले पिठण, कसले मिठण, कसले मसाले, आपला गावरान मसाला घ्या म्हणले, प्रवीण मसाला बरं. आणि मग घरूनच पिठण कुठण मिठण सगळे कांटण कुटण करून सगळ्या बायांच्या डोक्यावर पाचकेन घेऊन सगळे म्हातारीला सांगितलं तू वाडा करायला राहा. म्हातारी 10 पोरीच होत्या, पोरं नव्हते. 10 पोरी 10 घरी गेल्या होत्या. म्हातारी एकटीच राहिली. म्हातारा निघाला पंढरपूरला. आणि मग गेले एस टी स्टँडवर. म्हणजे एस टी आपणच भरायची. 25 बायान 25 गडीन पाटीलन सगळे बसले. संसार परमार्थाला आडवा येतोच हा नियम आहे. लगेच थोरल्या जावयाची गाडी दारात वाड्यापुढं. मामी आपली एकटीच माशा हानीत बसली होती. आणि मग गेले, मामी सासूबाई एकट्याच बसल्या. हो ना म्हणले. मामा गेले पंढरपूरला. आहे का, कशाला उतार वयात जीव बाटायचा म्हणले. हां आता कशाला गेले पंढरपूरला म्हणले. नुसते पंढरपूरला नाही, चातुर्मास राहायचा आहे. आणि ते म्हणले मग घरी कोण राहील. दिले मी. तुम्हाला नाही घरी राहता येणार. जावय म्हणला. का, तुमची थोरली पोरगी बाळातपणाला आली, मग तिने तुमचा लय लाहो घेतलाय, पहिलंच बाळातपणे तुम्हाला यावं यावंच लागेल म्हणले. आणि मग घरी राहीन म्हणले. मग पोरींचा बाप म्हणजे कुठे आहेत ते म्हणले. ते एस टी स्टँडवर अजून एस टी गेली नाही. बघा बरं जरा माझा मगाच्या धरून कानूस आहे. आली तू परमार्थाला संसार आडवा येतोच हा नियमच आहे मला. आगा पै पंडकुमारा येता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वाबास. आलाच संसार आडवा. लगेच थोरल्या जावयाची बुलेट थेट याच्यापाशी सासऱ्यापाशी. मामा बसा बुलेटवर. म्हणले का, तुम्हाला वाडा राखावं लागेल. म्हणले का, तुमची थोरली पोरगी बाळातपणाला आली ना, आईला न्यायला बोलवलं, मी चाललो घेऊन, तुम्हाला वाड्यात थांबावंच लागेल. असं कसं. आता हे बाळातपण बरं का मंडळी. आता ना एवढं पोरीचं बाळातपण हो द्या, मग पुढल्या चातुर्मासाला जाऊ. आणि मग पाटील मागं निघाल्यावर अहो जिकडं मुकादम तिकडं टोळी. नेमच्या त्या बाया 25 गडी 25 सगळेच गावात ते पिठण कुठण मिठण त्याला फार आळायला लागायची बाळी. झालं मग थोरली पोरगी आली बाळातपणाला. 2.5-3 महिने तिचं बाळातपण होतं. तर दुसरी आली बाळातपणाला. जावयाने ती मामी तिकडूनच तिकडे इकडे येऊनच नाही दिली महाराज. तिकडेच गुवाहाटी तिकडेच नेली महाराज. तिचं बाळातपण संपत नाही तर तिसरी आली बाळातपणाला. तिसऱ्या जावयाने तिकडूनच नेली. तिसरी तर 3-4 महिने जातं नाही जातं ते चौथी आली. आता यालाच 10 झालते, त्यांना निदान 5-5 झाले असते का नाही. जुना काळ होता जरा सढळ हाताने कारभार होता जुन्या काळात. आणि मग त्या पोरींचे 10 पोरीचे 5-5 बाळातपण वर बघा. आज करे महाराज ते झाले 50 बाळातपण. 5-10 50 बाळातपण. म्हातारी 25 वर्षांनी घरी आली. तिकडे संध्याकाळची एस टी होती मुक्कामी. संध्याकाळची एस टी म्हातारी आली बा. आल्यावर मग उतरली. थोडं झांझाट पडलं होतं. हे शब्द कळतात का तुम्हाला आमचे. थोडासा मंद अंधार होता, थोडा उजेड थोडा अंधार. म्हातारी उतरली. एस टी स्टँडजवळच पाटलाचा मोठा वाडा आणि भला मोठा पिपळाच्या पारावर म्हातारा बसल्याला. 25 वर्षांनी म्हातारी आली. म्हाताऱ्याजवळ जाऊन बसली. आणि म्हाताऱ्याला म्हणते, कोण्या गावचा पाहुणा आहे. आता कमाल झाली. 10 बाळातपण झाली. कोण्या गावचा पाहुणा आहे. म्हातारा म्हणला पाहुणी बाई मी ह्याच गावचा पाहुणा आहे, पण पाहुणी कोण्या गावची. आता कमाल झाली. म्हातारी म्हणली
मी ह्याच गावची पाहुणी, ह्या गावची, आणि मग माझ्या कशी ओळखीची नाही. म्हातारी म्हणली मग तुम्ही बी माझ्या कशी ओळखीचे नाही. म्हातारा म्हणतो जरा आवाज ओळखीचा वाटतोय. आता ओळखीचा. म्हातारी म्हणली मला बी जरा तुम्हाला असं कधी कुठंतरी पाहिल्यावानी वाटत आहे. आणि मग म्हातारीने विचारलं तुमचं नाव काय. म्हातारा म्हणला मला गावचा शांताराम पाटील म्हणतात. असं मग म्हातारीने विचारलं तुमचं नाव काय. तिने पदर घेतला मला शांताबाई म्हणता. आणि मग तू तिकडं चक्रा नकरा आणि इथं. आणि मग म्हातारीकडं पाहिलं. अगं तू तर फार वाकून गेली. कशी थाट होती म्हणली. ती म्हणली बाया 50 बाळात पण करता आणि बाळात येत होता मी फार वाकून गेले म्हणले. आणि मग म्हाताऱ्याला म्हणले का हो तुम्ही तर कसे होते, कसा होता अशी तू, फार कसा झाला अशी तू, असा फार वाळून गेला म्हणले बॉम्बलावानी. म्हातारा म्हणला अगं तो गेल्यावर इथं कोण आहे स्वयंपाकानं, खा भात धुवात्यात हात, मी फार वाळून गेलो म्हणले. आणि मग म्हातारी म्हणली होय तोंडावून हात फिरला बाया लय हाडकं लागायला लागले. तोंडावून हात फिरला म्हाताऱ्याच्या. आणि म्हातारी म्हणली त्या चातुर्मासाचं काय झालं. हे पुढे झाली म्हणले पाहिजे इंजुरीकर कॅन्सल कदम मावली विचार विठ्ठल. मला सांगा काय झालं वारीचं चातुर्मासाचं कोण आडवं आलं. संसार. मग हे साधू काय करतात तो संसार चोरतात. मारा वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. मग काय करा ज्याला संसारात फटकेच खायचेत ना त्याने यांच्यापासून आजी आपुले जतन. थांबा करा भांडे पांघरून यांच्यापासून भांडे लपवा पांघरून लपवा. भांड हे बघा माझ्या बोटाकडे लक्ष दे. हे संसार ज्या भांड्यात साठवायचं आहे ती भांडं बी ठेवू नका. काय महाराज लोकांचं ऐकून लोक माळी घालते दारू सोडतात पण टेबलवर बाटल्या बायका फेकून देतात पण गलासट होत्यात. गलासं पाणी प्यायला कामाला येते. दारूच्या बाटल्या फेकून चालत नाही गलासं फेकावं लागतो का. गलास पाहिल्यावर त्याला ते संस्कार असे उफाळून येतात. रिकामा गलास कसा टॉस. आणि म्हणून ते संसार तर चोरतात पण तो संसार ज्या चित्तरूपी भांड्यात साठवायचा आहे ना ते भांडं ठेवायचं नाही. महाराज वा इथं भांड शब्दाचा अर्थ घ्यायचा चित्त. साधू वित्त चोर नाही साधू चित्त चोर आहेत. आमच्या मारुती महाराज कानेगावकर यांनी काय चोरलं लोकांचं. यांनी समाजाचं चित्त चोरलं महाराज. आज प्रत्येकाच्या घरात त्यांचा फोटो का हो. त्यांच्यामुळंच आम्हाला चांगले दिवस आले. माझ्या अंगावर शहारे आले महाराज. वा हे त्यांनी आमचं चित्त घेऊन गेले महाराज. साधू वित्त चोर नाहीत साधू चित्त चोर आहेत महाराज. वा म्हणून त्यांच्यापासून चित्तरूपी भांडं लपून ठेवा. ते चित्तरूपी भांडं नेते संसार नेते आणि त्या संसारावर लोकांनी ढोंगरूपी पांघरून टाकले. ते ढोंगरूपी पांघरून सुद्धा ओढून घेतात. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून ज्याची घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. पाप ताप दैन्य सगळंच घेऊन जातात काहीच ठेवत नाही. आणि जिथं घेऊन जाते त्यांचा लागही लागत नाही मागही लागत नाही. तो का म्हणे लाग नाही लागो देत माग. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. चिंतन सेवा संपली.